वीकेंड स्पॉटलाइटमध्ये आपण आठवड्याभरातील मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा खरं तर आढावा घेत असतो. मात्र आज जी बातमी आली त्या बातमीनं आठवड्याभरातील सगळ्या बातम्यांना मागे टाकलंय आणि सर्वांचंच लक्ष फक्त एकाच बातमीकडे लागलंय आणि ती बातमी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राचं काय तर संपूर्ण देशाला एकच प्रतीक्षा लागली आहे की कधी हे ठाकरे बंधू एकत्र येणार. जेव्हा जेव्हा दोघांनाही या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरावरून प्रत्येक वेळी जनतेचा हिरमोडच झाला आणि ठाकरे बंधू सोबत येण्याच्या चर्चा हवेतच विरल्या. मात्र महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना जेव्हा एका मुलाखतीत ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येऊ शकता का हा सवाल केला तेव्हा राज ठाकरेंनी दिलेल्या सकारात्मक उत्तरामुळे मराठी माणसाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात. त्यात भर म्हणजे उद्धव ठाकरेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. त्यानंतर आता फक्त दोनही भावांकडून अधिकृतरित्या एकत्र येण्याची घोषणा होते की नाही याचीच प्रतीक्षा राज्यासह सबंध देशाला लागली आहे. चला तर मग नेहमीचा वीकेंड स्पॉटलाइटचा फॉर्मॅट थोडा तोडूया आणि आज एकीची टाळी ही नवी नांदी आहे का या विषयावर चर्चा करूया. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना ही गेल्या कित्येक वर्षांपासून बंडाचा झेंडा फडकताना पाहतीये. बरेच मोठे चेहरे आतापर्यंत शिवसेनेतून बाहेर पडले. मात्र एक चेहरा जेव्हा बाहेर पडला तेव्हा मात्र प्रत्येक मराठी माणसाचं मन निराश झालं. तो चेहरा होता राज ठाकरे यांचा. 2005 मध्ये जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेपासून वेगळं होण्याची घोषणा केली तेव्हा त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांसह पहिल्यांदा त्यांच्या कणखर आवाजात एकटेपणाचा सूर जाणवला होता. शिवसेना सोडणं हे त्यांच्यासाठी किती अवघड होतं हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं होतं. ज्यांनी त्यांचं त्यावेळेचं भाषण पाहिलं असेल ऐकलं असेल त्यांना आठवतच असेल. त्यामुळे मी वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. तेव्हापासून प्रत्येकाची फक्त एकच इच्छा आहे की दोनही भावांनी एकत्र यावं. कित्येक लोकांनी म्हणा की संघटनांनी म्हणा त्यांना एकत्र येण्याची साधही घातली. मात्र दोघांमध्ये राजकीय दुरावा हा काही कमी झाला नाही. आता कुठंतरी मराठी माणसांच्या हक्काची माणसं एकत्र येण्याच्या आशा पल्लवित होऊ लागल्यात. त्याला कारणही ठरलंय राज ठाकरेंचंच वक्तव्य. महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का असा थेट प्रश्न विचारून टाकला. त्यावर राज ठाकरे यांनी काय उत्तर दिलंय ते पाहूया. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातलं भांडण वाद ही गोष्ट अत्यंत क्षुल्लक आहे. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात मला काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही असं राज ठाकरे म्हणतायत. मात्र हा फक्त माझ्या एकट्याचा इच्छेचा विषय नाही, माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. तसंच महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असं राज ठाकरे म्हणतायत. आता राज ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही प्रतिक्रिया समोर आली आणि ते जे काही म्हणाले त्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आनंदाची धगधग ही वाढू लागली. दोघांनीही अप्रत्यक्षरित्या एकत्र येण्याची भावना बोलून दाखवली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया.
माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाची, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा. ऐकलं उद्धव ठाकरे काय म्हणाले? म्हणजेच दोनही बाजूंकडून एकत्र येण्यासंदर्भात ग्रीन सिग्नल मिळतोय. तर फक्त पुढाकार कोण घेतो हे पाहणं आता फार महत्त्वाचं आहे. मात्र गेला काही काळ पाहता दोनही बंधू काही कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून आले होते. त्यावेळी दोघांच्या मनोमिलनाच्या चर्चांचं वावटळ उठलं होतं. भेट कधी कधी झालेली पाहूया आपण. 15 डिसेंबर 2024 निमित्त होतं मुंबईतील ताज अँड लँड हॉटेलमध्ये रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधूंची भेट झालेली होती. 22 डिसेंबर 2024 दादरमध्ये राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात दोनही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसले. 23 फेब्रुवारी 2025 अंधेरीत महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू हास्य विनोद करताना अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. या सगळ्या भेटीगाठीनंतर दोनही बंधू एकत्र येणार का अशी आस प्रत्येक मराठी माणसाला लागली होती. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे आता अचानक असं काय झालं की दोनही भावांमध्ये आपल्यातील राजकीय कटुता संपवून एकत्र येण्यासंदर्भात एकमत होताना दिसतंय, हा मोठा प्रश्न आहे. बरं, इतकंच काय, हल्लीच्या काळातील दोनही पक्षांच्या भूमिका या जर पाहिल्या तर दोनही पक्षांचं काही गोष्टींसंदर्भात एकमत सुद्धा दिसून आलंय. पाहूया आपण. मराठी गुजराती, मराठी हिंदी वादादरम्यान दोनही पक्ष मराठी माणसासोबत दिसले. एकच सूर दिसला. औरंगजेबाची कबर काढू नये यावरही दोनही पक्षांचं एकच मत होतं. एल्फिस्टन ब्रिज पाडकामाच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आंदोलनावर ठाम दिसली. या काही मुद्द्यांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सारखा सूर दिसून आला. एकंदरीतच विचार केला तर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलं. तर स्वतंत्र लढलेल्या मनसेला मात्र एकही जागा मिळाली नाही, खातंच उघडता आलं नाही. पहिल्यांदा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अमित ठाकरेंचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे या दोनही पक्षांच्या दृष्टीनं सध्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दोनही ठाकरे बंधूंकडे आणखीन एक संधी आहे आणि ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. आणि गेल्या काही महिन्यात नेत्यांमध्ये झालेल्या भेटीगाठी यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणं उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंनाही आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्यातील जवळीक महत्त्वाची मानली जाते. शिवसेना ही एकत्र असताना महापालिकेवर त्यांचं वर्चस्व राहिलंय. मात्र आता शिवसेनेत फूट पडली आहे आणि फूट पडल्यानं आगामी पालिका निवडणुका दोनही शिवसेनेसाठी एक मोठं आव्हान असणार आहे. पाहूया आपण काय आव्हान असू शकतं, काय काय नेमकं घडलंय तेही आपण समजून घेऊया. नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवतीर्थावर जाऊन भेट घेतलेली आहे. 15 एप्रिलला ही भेट झालेली आहे. यावेळी राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्वतः एकनाथ शिंदे या भेटीनंतर म्हणतात.
पण अर्थातच जेव्हा दोन महत्वाचे चेहरे एकत्र भेटतात तेव्हा मात्र राजकीय चर्चा झाली नाही असं होणार नाही, अशीही चर्चा सुरू झाली आणि अनेक तर्कवितर्क या भेटीचे लढवले जाऊ लागले. या भेटीत आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी दोघांमध्ये खलबत झाल्याचीही कुजबूज सुरू झाली. शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये एकमत झालं नसावं असंही म्हटलं जाऊ लागलं. त्यानंतर ठाकरे बंधूंकडून एकमेकांसोबत येण्याचे संकेत हे राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारं ठरणार आहे असं म्हटलं जात आहे. आता या सगळ्या संदर्भात आपण चर्चा तर करणार आहोतच, पण या सगळ्याविषयी चर्चा करण्याकरता आपल्यासोबत मान्यवर कोण कोण जोडले गेले आहेत त्यांची मी ओळख करून देते. आपल्यासोबत चर्चा करण्याकरता उपाध्यक्ष मनसे यशवंत किल्लेदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जयश्री शेळके प्रवक्त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भाजपचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे सुद्धा या चर्चेत सहभागी होतील. तर ज्यांनी पोस्टर लावलेले होते अर्थात बंधू मिलनाचे ते मोहनीश राऊळ सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या सगळ्या मान्यवरांचं मी चर्चेत स्वागत करते आणि सुरुवात करते मोहनीश राऊळ तुमच्याकडून. बंधू एकत्र यावे, ठाकरे बंधू एकत्र यावे म्हणून खरं तर तुम्ही बंधू मिलनाचे पोस्टर लावलेले होते ठिकठिकाणी, ज्या पोस्टरची सर्वत्र चर्चा होती आणि हे पोस्टर झळकल्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चा होऊ लागली ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात. आज जेव्हा दोनही ठाकरे बंधूंकडून ती वक्तव्य समोर आलेली आहेत, वक्तव्य करण्यात आली आहेत, तेव्हा मात्र त्या पोस्टरची आठवण आवर्जून करायला हवी. मोहनीशजी, ते पोस्टर मी लावलेले होते पण ते मराठी लोकांच्या मनातले पोस्टर होते. ते काय माझे एकट्याचे पोस्टर होते. मराठी माणसांच्या मनातली खतखत ते राजसाहेब आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे एकत्र कधी येतील ते कोणीतरी मांडायला पाहिजे होते. ते मी मांडले आणि आज मी खरोखर सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी साहेब ठाकरे यांचे आभार मानतो की सकारात्मक चर्चा होईल यांची अशी मी आशा बाळगतो. अगदी मोनीशजी, आज जेव्हा ही चर्चा समोर आली, दोनही ठाकरे बंधूंकडून हे वक्तव्य करण्यात आलं, त्या क्षणी मात्र तुमची पहिली काय प्रतिक्रिया होती? प्रतिक्रिया म्हणजे असं मला वाटत होतं की नक्कीच ते खरं आहे का. नंतर मीडियाच्या काही लोकांनी मला फोन करून सांगितलं, अरे मोनीशजी बरोबर आहे, जे तुमच्या मनात होतं ते सर्वसामान्यांच्या मनात होतं ते आज कुठेतरी जुळून आणलं जाते. आणि त्याच्यामुळे आणि मीडियाचे मी आभार मानतो. त्यांनी सातत्याने त्या दोघांचे एकत्रित व्हिडिओज दाखवण्यात आले त्याच्यामुळे. निश्चित. मोनीशजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आता सामान्य जनतेच्या जे मनात आहे ते दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे का हे सुद्धा आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकर आणि मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार. मी सुरुवातीला किल्लेदारजी तुमच्याकडे येते. खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे वक्तव्य समोर आल्यानंतर, राज ठाकरेंच्या विधानानंतर एरवी मात्र खरं तर आरोप होतो उद्धव ठाकरेंवर, ते त्वरित रिप्लाय देत नाहीत, ते फोन उचलत नाहीत, ते भेटत नाहीत. पण आता मात्र हे सगळे आरोप इतिहास जमा झालेत की काय असं वाटायला लागलंय. कारण राज ठाकरेंचं वक्तव्य समोर आल्यानंतर लगेचच एका कार्यक्रमात असताना उद्धव ठाकरेंनी या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपणही किरकोळ भांडण दूर ठेवण्यास तयार असल्याचं म्हटलं. पण अर्थात अटी शर्ती होत्या, त्यावर मी येणार आहेच. पण जितकं स्वागत या वक्तव्याचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून होताना दिसतंय, कार्यकर्त्यांकडून होताना दिसतंय, तितकं स्वागत मनसैनिक करताना दिसत नाहीयेत, असं का? राज ठाकरे साहेबांनी जे इंटरव्ह्यू मध्ये जे विधान केलंय ते विधान केलंय महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठी भाषेसाठी. जर आपण सर्व आपले वाद जे आहेत ते सगळे वाद विसरून आपण सगळे पक्ष एकत्र येऊन ह्या विषयावर आपण एकत्र लढलो तर महाराष्ट्र हा खूप मोठा आहे आणि ह्यासाठी उद्धवजींसोबत सुद्धा आम्ही जायला तयार आहोत. परंतु उद्धवजी ह्या गोष्टीसाठी तयार आहेत का असं देखील त्यांनी शेवट करताना म्हटलेलं आहे. त्याचं कारण आहे, त्याला पार्श्वभूमी आहे. कारण राज ठाकरे साहेब जेव्हा शिवसेनेत होते, शिवसेनेत असताना
उद्धवजींना राज ठाकरे साहेब नको होते ना हो, म्हणून तर राज ठाकरे साहेब बाहेर पडले आणि 2 पक्ष झाले ना. नाही तर 2 पक्ष व्हायचा प्रश्नच होत नव्हता, प्रश्नच उद्भवत नव्हता. हम्म. उद्धवजींना राजजी नकोच, राजसाहेब नकोच, हीच त्यांची भूमिका होती. त्यामुळे हे राज ठाकरे साहेब पक्षातून बाहेर पडले. ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होते. असं असताना देखील त्यांना पक्षातून बाहेर पडावं लागलं. त्याला केवळ आणि केवळ उद्धवजी जबाबदार आहेत. आणि उद्धवजींची एकंदर आजची विधानं पाहिली, उद्धवजी ताकाला जाऊन भांडं लपवतायत. कळलं का? मुळात त्यांना ही मंडळी पक्षामध्ये नकोच होती, एकट्यालाच नेतृत्व करायचं होतं आणि त्यांच्या नेतृत्वात ही मंडळी काम करायला तयार असताना देखील तू कुठेच कोणत्याच प्लॅटफॉर्मवर नको, जर भूमिका त्यांची असेल तर आता जे उसनं अवसान ते आणतायत आणि अटी शर्ती टाकतायत. अटी शर्ती आणि राज ठाकरे साहेबांना अटी शर्ती, हे कसं शक्य होईल मला सांगा ना तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत उद्धवजींनी आज ज्या भाषणात म्हटलंय, हे केवळ धूळफेक आहे. मराठी माणसांच्या नजरेत अशी डोळ्यात धूळफेक करण्यासारखा हा विषय आहे. जर खरोखर इच्छा होती तर 2014 आणि 2017ला दोन्ही वेळेला हा प्रयत्न झाला होता आणि आमच्याकडून सकारात्मक हात पुढे गेला होता. तेव्हा डिप्लोमॅटिकली कशी आमच्या हातावर तुरी दिली, टाळी न देता तुरी दिली, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि त्याचं विश्लेषण सुद्धा ह्या अगोदर अनेक वेळा झालेलं आहे. तर आता विश्वासाचा विषय आहे ना, विश्वास कसा ठेवायचा यांच्यावर? विश्वास नाही ठेवू शकत, कारण अगोदर 2दा विश्वासघात झालाय आमच्यासोबत, अनेकांसोबत झालाय, तसं आमच्यासोबतही झालेला आहे. तर विश्वास कसा ठेवायचा? कारण मागच्या वेळेला त्याच्यानंतर राजसाहेबांनी दुसऱ्या एका मीटिंग मध्ये भाषणामध्ये सांगितलं होतं की आम्ही टाळी द्यायचा जो काही सुरुवात आम्ही केली होती, पण समोरून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, इथून पुढे आम्ही काही टाळी देणार नाही समोरून. आता सुद्धा राजसाहेबांनी काल विधान जे केलं, उद्धव ठाकरे या गोष्टीला तयार आहेत का? म्हणजे त्यांनी प्रश्नार्थक विचारलंय. त्या प्रश्नामध्येच अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. मी मगासून ज्या काही गोष्टी तुम्हाला संदर्भ दिले, या सगळे संदर्भ त्या प्रश्नामध्ये दडलेले आहेत. त्यामुळे उद्धवजींनी जे काय आहे ना, समोरासमोर आहे ना, राज ठाकरे साहेबांना फोन करावा, त्यांच्याबरोबर बैठक घ्यावी आणि ह्या गोष्टींची चर्चा करावी, ना की कुठल्या प्लॅटफॉर्मवरून आणि माध्यमांच्या माध्यमातून ह्या चर्चा होऊ शकत नाहीत. यशवंतजी, तुम्ही सतत म्हणताय की मागच्या 1-2 वेळाला हा प्रयत्न झालेला होता, पण आमच्या पदरी निराशा पडली. काय घडलं होतं 2017ला? काय घडलं होतं? कोणाशी चर्चा झालेली? कुठं चर्चा झालेली? काय या 2014ला माझा आवाज येतोय? अगदी 2014ला आमच्या पक्षाचे नेते बाळा नांदगावकर साहेब हे स्वतः मातोश्रीवर गेले होते. तेव्हा वाटाघाटीही झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर हे जे काही एबी फॉर्म वगैरे वाटायचे असतात, कारण ते तुमच्या उमेदवारीच्या कोणाला किती सीट्स वगैरे हा विषय डिस्कस करून आपण तो सगळा पुढे जाऊ, असा तो विषय झाला होता. त्याप्रमाणे एबी फॉर्म वाटायचा शेवटचा दिवस बाकी होता, तरी समोरून नंतर रिस्पॉन्स मिळाला नाही किंवा फोन उचलले गेले नाहीत. ते अनिल देसाई असो किंवा संबंधित जी काही त्यांनी समोरून 2-3 माणसं दिली होती, ती माणसं फोन सुद्धा उचलायची बंद झाली होती. याचा अर्थ काय होतो? म्हणजे त्यांना काय करायचं होतं की त्यांची बीजेपी बरोबर त्यावेळेला युती तुटली होती, स्वतंत्र निवडणूक लढवत होते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना बीजेपी बरोबर जाऊ नये म्हणून हा टाकलेला डाव होता का? बरोबर आहे की नाही? आणि नंतर शेवटपर्यंत काय युती केलीच नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना शेवटच्या क्षणी अगदी एबी फॉर्म देऊन कसे बसे लोक जिल्ह्यात पोहोचून ते स्वतःची उमेदवारी अर्ज भरले होते. 2017ला देखील हा प्रयत्न झाला होता. त्याचे हे जे आता तुम्ही नाव घेतलं ते पाटणकरांनीच इनिशिएटिव्ह घेतलं होतं. तेव्हाही बोलणं झालं होतं. आमचे नेते मंडळी जाऊन तिथे बोलली होती, कळवतो आपण आता आमचा घटस्फोट होतोय बीजेपी बरोबर, नंतर तुमच्या बरोबर साखरपुडा करू वगैरे वगैरे, हे डायलॉग झाले त्यांचे आणि नंतर दोघांनी फोन उचलायचे बंद केले. म्हणजे काय ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतर कोणत्या पक्षासोबत जाऊ नये यासाठी तुम्ही केलेलं हे षडयंत्र होतं का? आणि आताही तोच प्रकार आहे का? पण मग कुठे प्रश्नाचे फिसकटत आम्हाला होतं? पडलेला प्रश्न. काय म्हणताय? कुठे फिसकटत कुठे होतं? कुठे येऊन चर्चा अडत फिसकटत होती? हेच ना, चर्चा एक सर्टन स्टेजला युती करायची आहे हे ठरतं. ठरल्यानंतर पुढच्या ज्या काय बोलणी करायच्या असतात
त्या बोलणी होतच नव्हत्या. हे फोनच उचलायचे बंद, रिस्पॉन्स द्यायचाच प्रतिसादच देत नव्हते, फोनच उचलायचे बंद करते. याचा अर्थ काय? तो टाइम जो आहे, ती वेळ आहे, मारून नेण्यासाठी तुम्ही रचलेले हे डाव होते, षडयंत्र होती, असाच अर्थ निघतो ना. आपण याचा अर्थ म्हणजे काय होता समजून घेऊया. राज ठाकरे साहेबांनी सगळ्या अगोदरच्या ज्या काही गोष्टी होत्या विसरून दोनदा समोरून हात पुढे केले होते. हे मराठी माणसासाठीच केले होते, महाराष्ट्राच्या हितासाठीच केले होते. म्हणूनच त्यांनी आता प्रश्नार्थक विचारला ना, की ते समोरचे उद्धवजी तयार आहेत का ह्या सगळ्या गोष्टीसाठी? हे प्रश्नार्थक विचारण्याचं कारणच केवळ ते आहे. अगदी आपण या सगळ्याचे काय अर्थ होते किंवा 2014-2017ला नेमकं असं काय झालं की का नाही प्रतिसाद मिळाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून? विचारूया आपण. जयश्री शेळके आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. जयश्री ताई, आता मनसैनिकांकडून म्हटलं जात आहे की राज ठाकरेंनी महाराष्ट्र हिताकरता हा शब्द दिलाय, पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून तशी भूमिका आम्हाला पाहायला मिळेलच याची काही खात्री वाटत नाहीये. मनसैनिक अद्यापही साशंक आहे. तर तुमचे कार्यकर्ते म्हणतायत, किंबहुना संजय राऊत म्हणतायत की मनसेची भूमिका नाकारण्यासारखा करंटेपणा आमची शिवसेना कधीही करणार नाही. बरोबर, अगदी बरोबर आहे. एक लक्षात घ्या की माननीय राजसाहेब ठाकरे यांनी असं सांगितलं की आमच्यातले जे वाद होते ते अतिशय किरकोळ आहेत आणि महाराष्ट्राच्या हितापुढे किंवा महाराष्ट्रापुढे ते अगदी लहान आहे. महाराष्ट्र त्यापेक्षा मोठा आहे. मला असं वाटतं की मनसैनिकांनी सुद्धा माननीय राजसाहेबांनी जे सांगितलंय ते जरा समजून घेतलं पाहिजे. माननीय राजसाहेबांनी हे सांगत असताना आधी काय झालंय, केव्हा काय झालंय या संदर्भात कुठलीही वाच्यता केलेली नाही किंवा या माननीय राजसाहेबांच्या या हाकेला ओ देत असताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा सकारात्मकच प्रतिसाद दिलेला आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्राने तो पाहिलाय. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनीही सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी कुठलंही क्षुल्लक कारणावरून काय झालेलं असेल तर ते आम्ही विसरून जायला तयार आहोत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला तयार आहोत. आणि आपण आता सांगितलं त्याप्रमाणे माननीय संजय राऊत साहेब सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेले आहेत की जर अशा पद्धतीने दोन भाऊ एकत्र येणार असतील, दोघही ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर त्याला आम्ही सकारात्मकच प्रतिसाद देऊ, त्याला नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही. या वाक्यात मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांची किंवा शिवसेनेची भूमिका जी आहे ती आपल्या सगळ्यांना स्पष्ट झाली असेल की या संदर्भामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा प्रतिसाद हा सकारात्मक आहे. आणि माझी मनसैनिकांना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती असेल की त्यामध्ये आपण सकारात्मक दृष्टीनेच पाहिलं पाहिजे. आज जर ते दोघेही बंधू कुटुंब म्हणून किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामध्ये आपण सकारात्मक दृष्टीनेच मांडणी केली पाहिजे. त्यामध्ये आधी काय झालं हे सांगत बसण्यात मला असं वाटतं की आज तो कुठलाही मुद्दा नाहीये, विषय नाहीये. आज सगळ्या महाराष्ट्राला जर दोन्ही ठाकरे बंधू राज्याच्या हितासाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी जर एकत्र येत असतील तर सगळ्या राज्याला ते हवंय आणि आपणही सगळ्यांनी त्या दृष्टीने सकारात्मकतेनेच त्याकडे पाहिलं पाहिजे. पण जयश्रीताई, केवळ सकारात्मक दृष्टीने पाहून किंवा प्रतिसाद देऊन काही होणार नाहीये. तर त्याकरता पहिल्यांदा हात कोण पुढे करतंय? एकत्रित येऊन या सगळ्याची घोषणा होण्यापर्यंतचा प्रवास सुरू करण्यासाठी पहिलं पाऊल कोण उचलतंय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या कृतीकडे सुद्धा महाराष्ट्राचं तितकंच लक्ष आहे. या सगळ्या राज ठाकरेंचं हे वक्तव्य समोर येणं, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद देणं, पहा हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे. 15 एप्रिलला एकनाथ शिंदे शिवतीर्थावर जातात, त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडतात. या सगळ्याविषयी मी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहे, त्यांचंही मत जाणून घेणार आहे. तर भाजप सुद्धा या सगळ्या वक्तव्याचं स्वागत करत आहे. आताच मुख्यमंत्री सुद्धा म्हणालेले आहेत. मी थेट जाते, भाजपचे मुख्य प्रवक्ता अजित चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खरं तर अशी चर्चा होती की मनसे आणि भाजप यांचे सूर जुळतील, महायुतीत आणि एक बिडू सहभागी होईल असं म्हणत अशी चर्चा सुरू होती. पण या मैत्रीमध्ये एक वेगळाच ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. काय पहिली प्रतिक्रिया यावर? लघवीजी नमस्कार. मी आपल्याला माहितीये, आपण माझी आता ओळख करून दिली भारतीय जनता पक्षाचा. ठीक आहे, पण गोष्ट माहिती आहे की मी 16 वर्ष सक्रिय पत्रकारितेमध्ये होतो. महाराष्ट्रातल्या एका आघाडीच्या चॅनलचा कार्यकारी संपादक होतो आणि
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच्या सगळ्या घडामोडींचा मी साक्षीदार आहे. हे बघा, एकतर अधिकृत प्रतिक्रिया माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामधली दिलेली आहे आणि ती प्रतिक्रिया माझ्या पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया आहे की निश्चितपणे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आनंदच आहे. पण लागवीजी, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये या सगळ्या चर्चा सुरू आहेत, मी आता यशवंतराव किल्लेदारांना शांतपणे ऐकत होतो, ही माझी पक्ष म्हणून अधिकृत प्रतिक्रिया आहे. परंतु मराठी माणूस म्हणून, राजकारण कळणारा, राजकारणावरती भाष्य करणारा पत्रकार म्हणून हम्म. महाराष्ट्राच्या राजकारणावरती जर नजर टाकली तर ज्या पद्धतीनं मराठी माणूस, तो कुठल्याही पक्षाचा असो, तो सन्माननीय राज ठाकरे साहेबांवरती मनापासून प्रेम करतो, पक्षातीत प्रेम करतो, हे अगदी सत्य, यात दुमत नाही. आणि ज्या ज्या वेळेला राज ठाकरेंचा विश्वासघात झाला ते या महाराष्ट्रानं पाहिलंय, ते भारतीय जनता पक्षाने देखील भोगलंय. आणि म्हणजे आता इथं तो चर्चेचा विषय नाही, पण आपण अनेक वेळा देवेंद्रजींना बोलताना ऐकलं असेल, माझा नेता खूप मोठ्या मनाचा आहे, काय काय आणि कसे किती किती हट्ट पुरवले हे जाहीररित्या सांगायला लावू नका, असं ते एकदा उद्वेगानं म्हणाले होते. खरं तर त्यांचं सार्वजनिक ठिकाणी बोलताना ते फार संयम बाळगतात. आपल्याला माहिती आहे की ज्यांनी सन्माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, हम्म. त्यानंतर कशी अधोगती एक 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 करून होत गेली. आणि यापूर्वी जे प्रयत्न झाले, आज लोकशाहीवरती मी सकाळपासून पाहत होतो, आपण अत्यंत सविस्तर रिपोर्ट दाखवला आणि कायम दरवेळेला बघा, कुटुंब म्हणून या विषयामध्ये आपल्या आतमध्ये सगळे पत्रकार म्हणून आपल्याला माहिती आहे आणि सामान्य मराठी माणूस म्हणून आपल्याला माहिती आहे, ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या त्यावेळेला राष्ट्रीय हे उद्धव ठाकरेजींच्या घरी गेले. मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवणारी ही दोन माणसं आहेत. पण मी जेव्हा राज ठाकरेंकडे पाहतो ना, तेव्हा मला फार कौतुक वाटतं, कारण त्यांनी स्वतःच्या धमकीवरती, हिमतीवरती हे सगळं तयार केलेलं आहे राज ठाकरेंनी. आणि प्रत्येक वेळेला त्यांचे मामा असतील, इतर लोक असतील, ज्यांनी सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये या दोघांनी एकत्र यावं अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त केला. परंतु होतं काय की समोरून सातत्यानं काय मिळतं तर विश्वासघात मिळतो. आणि मला असं वाटतं आता जे सहकारी सन्माननीय राजसाहेबांच्या बरोबर आहेत, जे महाराष्ट्र सैनिक आहेत, जे वरिष्ठ पदावरचे पदाधिकारी आहेत, अनेक लोक माझ्या व्यक्तिगत ओळखीचे आहेत, मी नाव घेऊन दुसऱ्यावरती कोणावरती अन्याय करणार नाही, पण हे खरे निष्ठावंत लोक आहेत की जे त्यांच्यासोबत अगदी सुरुवातीपासून आहेत. आणि मला असं वाटतं की अनेक वेळेला सन्माननीय राजसाहेबांना तोंडावरती पाडण्याचा प्रयत्न केला, पाडलं. आणि हे बघा, राज ठाकरे हे अत्यंत मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यांनी सगळं विसरून जाऊन पुढे जायचा प्रयत्न केला, तरी त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना हे मान्य होईल का? आणि निश्चितपणे ते बाळासाहेबांसारख्या त्यांच्या स्टाईलनं त्यांचा पक्ष चालवतात, कोणी विरोधात जाण्याचा प्रश्न नाही, परंतु पुन्हा एकदा विश्वासघात पदरी येईल का अशी भीती सगळ्यांच्याच मनात आहे. मी सकाळपासून अनेक माझ्या प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मित्रांशी बोललो, त्यामुळं मला असं वाटतं राजकारणामध्ये अनेक गोष्टी येत असतात, बदलत असतात. बऱ्याच वेळेला बदलत्या राजकारणामधल्या काही गोष्टी पदरात पाडून घेण्याकरता झालेली काही विधानं असतात. पण मी मनापासून सांगतो, मी सन्माननीय राज ठाकरे या आम्ही त्यांना मानतो. आणि उद्धवजींनी यापूर्वी अनेक वेळा त्यांचा विश्वासघात केलेला आहे. मराठी माणूस म्हणून आम्हाला त्याचं वाईट वाटतं, पुन्हा पदरी तेच पडेल की काय. आणि इतकी वर्ष सातत्यानं संघर्ष करून त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती पक्ष इथपर्यंत आणलाय. आपण जर माननीय बाळासाहेबांच्या प्रगतीचा आणि त्यांचा आलेख बघितला तर ते आपल्या लक्षात येईल. परंतु इतका मोठा भव्य दिव्य पक्ष असताना आपल्या प्रतापानं कुणी तो पक्ष फोडला, कसे बाळासाहेबांचे विचार मातीत मिळवले हे सरळ स्पष्ट दिसतंय. आणि ते भारतीय जनता पक्षानं अनेक वेळा सहन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये अनेक बदल होत असतात. व्यक्तिगत पातळीवरती कुणीही कुटुंब म्हणून एकत्र यावं, परंतु राजकारणामध्ये ते तसं नसतं, अनेक वेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे लागवीजी, मला असं वाटतं की फार घाई करण्यात काही अर्थ नाहीये, पण निश्चितपणे हे जे काही मी बोललो
त्यात सुरुवातीला माझी पक्ष म्हणून जी प्रतिक्रिया होती ती प्रतिक्रिया अत्यंत म्हणजे माझ्या अगदी नेत्यांनी पण आदरणीय महाराष्ट्राला जी धक्का तंत्राची एवढी सवय झाली आहे सध्या 2022 पासून की 1+1=2 हे महाराष्ट्रात होईलच असं काही सांगता येत नाही. त्यामुळे अरुण सावंत, हे टायमिंग फार महत्वाचं आहे. हे टायमिंग याच्याकरता महत्वाचं आहे, 15 एप्रिलला डिनर डिप्लोमसी होते, अशी चर्चा होते. एकनाथ शिंदे शिवतीर्थावर जातात, त्यानंतर आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही असं शिंदे म्हणतात. केवळ बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला, दोघांमध्ये चर्चा झाली, गप्पा झाली असं म्हटलं जातं. पण त्यानंतर पुढच्या 4च दिवसात राज ठाकरे हे विधान करतात. पहा लागवीजी, सर्वप्रथम या महाराष्ट्राने जसं या दोन बंधूंचं स्वागत केलेलं आहे, मी सुद्धा त्यांचं स्वागत करतो. ठाकरे घराण्यातील जर दोन भाऊ एकत्र होत असतील तर त्यात वाईट असं काही नाही आणि आमच्या पक्षाला तर त्यात मुळीच वाईट वाटलेलं नाही किंवा महायुती मधील 3ही पक्षांनी त्याचं स्वागतच केलेलं आहे. आता टायमिंग साधण्याचं जर आपण म्हणत असाल तर राज ठाकरेंपेक्षा सर्वोत्तम व्यक्ती टाइम साधण्याबद्दल या महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही. कारण ही जी काही मुलाखत आहे ही मुलाखत काही काल घेतली आणि आज त्याचं सादरीकरण झालं आणि जनतेला दाखवलं असं नाहीये. ही मुलाखत 1 महिन्यापूर्वी घेतलेली आहे आणि राज ठाकरेंनी योग्य वेळी ती मुलाखत बाहेर काढलेली आहे. हेच टायमिंग महत्वाचं आहे, ते प्रसारित हो. होण्याचं टायमिंग Yes. महत्वाचं आहे. येस हेच टायमिंग महत्वाचं आहे. आता पहा, राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी हे दोन भाऊ आज कित्येक वर्षानंतर एकत्र येण्याचं म्हणत आहेत. आता एवढी वर्ष काय त्यांनी अनेकदा प्रयत्न सुद्धा केले परंतु त्यांचे प्रयत्न असफल गेले. त्यानंतर दोघांमधली 36चा आकडा दोघांमध्ये कायमचा झाला हे अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. आता महाराष्ट्रातील जनतेचं भलं करण्याकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरिता हे दोन्ही पक्ष, दोन भाऊ एकत्र येत आहोत असं म्हणत आहेत. चांगली गोष्ट आहे. शेवटी काय पहा, महाविकास आघाडी म्हणा किंवा महायुती म्हणा, महाराष्ट्राचं भलं करण्याचं ज्याचं स्वप्न असेल त्याला या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती साथ देईल. मराठी माणूस तर नक्कीच देईल. तुम्ही म्हणताय चांगली गोष्ट आहे, पण असं म्हटलं जात आहे जर 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा फटका हा महायुतीला बसू शकतो, सत्ताधाऱ्यांना बसू शकतो. उत्तर घेणार आहे मी, पण याच मुद्द्यावर घेते अगदी छोटासा ब्रेक. जर 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर मात्र महायुतीचे नेते स्वागत करतायत, पण याचा फटका महायुतीला बसेल का? ठाकरेंची शिवसेना मवियात राहील का? असे अनेक मुद्दे आहेत. पहा, मग ते मनसैनिक असू दे, मनसेचे नेते असू देत, कार्यकर्ते असू देत, भाजपचे मुख्य सहप्रवक्ते असू देत किंवा मग अगदी शिंदेंच्या शिवसेनेचे सुद्धा अरुण सावंत असू देत, या सगळ्या तिघांचं एकमत कुठंतरी होताना दिसतंय. पक्ष वेगवेगळे असले तरी त्यांचं असं म्हणणं आहे की डोळे मिचकवले जातात. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आश्वासनाचा शब्द दिला जातो पण नंतर मात्र पुढे काहीच होत नाही. मग यावेळेला कसा काय विश्वास ठेवायचा? बाकीच्यांबद्दल मी बोलणार नाही, परंतु मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष, ज्यांचा इतिहासच मुळात विश्वासघाताचा आहे, त्यांनी या गोष्टी करणं म्हणजे अत्यंत हास्यास्पद आहे. या राज्यामध्ये पाठीत खंजीर खुपसून कुटुंब फोडण्याचं काम, पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे अर्थातच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचा आनंद भारतीय पक्षाला निश्चितच होणार नाही. ते दुःख मनातून आहेच आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं या संदर्भामध्ये खूप चांगली प्रतिक्रिया येईल असं अपेक्षाही आपण करू नका. वरवर जरी सांगत असले की आम्हालाही आनंद आहे, अजितजी, तरीही खरंय? मनातून कुठेतरी दुःख असेल. कारण एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाचा इतिहास आणि भारतीय जनता पक्षाची वागणूक ही कायम द्वेषाची पेरणी करणारी राहिलेली आहे. अजितजी, फोडाफोडीचं त्यांचं राजकारण राहिलेलं आहे आणि आज नाही, दोघेही सन्माननीय बंधू जयश्रीताई, एकमेकांमधला विषय द्वेष आपला- विसरून जर विषय एकत्र येत आपला असतील आहे, तर भारतीय दोन्ही जनता ठाकरे बंधू पक्षाला एकत्र येण्याचा. आनंद होण्याचा प्रश्नच येत तुम्हाला नाही. जळी मला स्थळी काष्टी नवल पाषाणी वाटतंय. एक जसे मिनिट अजितजी, माझं मुलांना कंप्लीट संतांची होऊ द्या. धनाजी दिसायचे, अजितजी मला बोलू तसं द्या. तुम्हाला एक भारतीय लक्षात जनता घ्या, पक्ष- अहो राज ठाकरे साहेबांनी हे अहो, सांगितलंय की महाराष्ट्र हा ताई, मोठा आहे, ताई, आमच्यातलं ताई, भांडण हे फार क्षुल्लक भारतीय आहे. जनता उद्धव पक्षाला ठाकरे साहेबांनी त्याला प्रतिसाद द्वेषाची दिलाय पेरणी की करणारा महाराष्ट्र म्हणणाऱ्यापेक्षा हितासाठी आम्ही एकत्र तुम्ही आधी यायला बघा, तयार आहोत. आपल्या तुम्ही आणि आम्ही सख्या कोणीच नाही भावाशी आहोत. तुमचे नेते लक्षात कसे घ्या वागले? की दोघा भावांनी जर तुमचे नेते त्यांनी कसे वागले? सांगितलंय
दोघा भावांनी त्या ज्यांच्यामुळं ठिकाणी सांगितलंय की आम्हाला ज्यांच्यामुळं या राज्याच्या संघटनेतले अनेक लोक हितासाठी, टिकून मराठी होते, माणसाच्या ज्यांनी अस्मितेसाठी हाडाची काड्या जर केली, दोघही भाऊ हजारो एकत्र यायला केसेस तयार आहे, अंगावरती जयश्री तर ताई, घेतल्या, तुम्ही आणि मी आयुष्यभर बोलणारी वंदनीय यामध्ये जयश्री बाळासाहेबांना ताई, वाद आता साथ नाही. दिली. आरोप केलाच आहे तो त्यांच्याशी उत्तर पण तुमचा नेता घेऊया. कसा वागला? जयश्री ताई, आरोप चुकीचं केलाय तो आहे, उत्तर चुकीचं पण आहे. घेऊया. वागला ते मला बघा तुम्ही आधी. आम्हाला तुम्ही सांगताय इतका सन्मान भारतीय तुमचा जनता आणि माझा पार्टीला प्रश्नच नाहीये या वंदनीय ठिकाणी. हिंदुहृदय दोघाही भावांनी सम्राटांच्या सांगितलंय शब्दाला की मान आमची देत एकत्र यायला आमचे हरकत सगळे नाहीये. नेते मातोश्रीवरती येत होते, त्याचा आम्हाला अजितजी, आनंद तुम्ही, होता. मी किंवा आणि तुम्ही विचार मनसैनिक आपण सोडले कोणी बोलले आणि याचा आता प्रश्नच मुद्रे झोडत नाहीये. फिरताय तुम्ही सिल्वर ओकला स्वतः आणि त्या 10 जनपदला. ठिकाणी तुम्ही काय स्वतः सांगताय द्वेषाच्या बाबतीत? उद्धव साहेबांनी, मूळ माननीय मुद्दा राज असा आहे, ठाकरे साहेबांनी ताई दोघांनी त्या ताई, ठिकाणी सांगितलंय की आपण आम्ही महिला आहात, महाराष्ट्राच्या माझ्यापेक्षा हितासाठी ज्येष्ठ आहात. आणि चर्चेचा या मूळ काय आहे? मराठी माणसाच्या आजचा चर्चेचा अस्मितेसाठी विषय आम्ही काय एकत्र आहे? यायला तयार ते आहोत. पाहून आपण मी तेच चर्चा करा सांगते ताई. तुम्हाला, तेच ताई, सांगते तुम्हाला. तुम्ही माझ्यापेक्षा ताई, आज अनुभवी तुम्ही आहात. मनसेबरोबर आजच्या आरोप चर्चेचा विषय प्रत्यारोप काय होत आहेत. आहे? मी हे यशवंतजी लक्षात तुमच्याकडे घ्या. येते. आजच्या चर्चेचा विषय हा नाही माझ्या यशवंतजी, आणि या जी सगळ्या आजच्या चर्चेचा मुद्द्यावर विषय आहे की राज ठाकरेंकडून हे विधान आल्यानंतर आता आपण ठाकरेंच्या चुकीच्या शिवसेनेकडून विषयावर कधी अधिकृतरित्या प्रतिसाद येतोय. उद्धव ठाकरे तर म्हणालेच आहेत. इतकंच आज नाही अधिकृत तर रित्या ट्विटही उद्धव केलेलं ठाकरे आहे. साहेबांनी अजितजी, दिलंय. आज जयश्रीजी, माननीय संजयजी राऊत आता साहेबांनी यशवंतजींना बोलू द्या. मला आता हे यशवंतजींना तुम्ही बोलू द्या. आणि आपला विषयांतर होत आहे. कदाचित यशवंतजींना भारतीय जनता बोलू द्या. पक्षाच्या यशवंतजी, पोटफोटून आता उठलेला आहे. ट्विटही करण्यात आलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून हातात हात घेतलेला तो फोटो आणि उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा तो व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. पण पुढे नेमका किती काळ मनसे या सगळ्यासाठी वाट बघणार आहे? कारण मनसेचे समय खोपकर म्हणतायत अभद्र युती होऊ नये. हे बघा, लक्षात ठेवा, थोड्याच वेळापूर्वी उद्धवजींनी जे भाषणामध्ये सांगितलं त्यातल्या 2 लाईन मी तुम्हाला वाचून सांगू. शेवटच्या 2 लाईन. महाराष्ट्राच्या हितासाठी मी किरकोळ भांडण विसरायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. एकदा एकत्र आल्यानंतर भेटीगाठीचे कार्यक्रम चालणार नाहीत असंही उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप बरोबर जायचं की माझ्या बरोबर जायचं हे ठरवावं आणि मी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे. आता मला सांगा, हे अटी शर्ती, कोणाला भेटायचं कोणाला न भेटायचं हे यांनी ठरवायचं? आमचा स्वतंत्र पक्ष आहे. स्वतंत्र पक्षात आम्ही कोणाला भेटायचं? आमच्या घरी देवेंद्र फडणवीसांनी यायचं, जेवायला यायचं, एकनाथ शिंदेनी जेवायला यायचं की न यायचं हे यांनी ठरवायचं. चंद्रकांत पाटलांबरोबर हे चॉकलेट समजा उद्धव ठाकरेंनी त्या अटी शर्ती काढून टाकल्या. या सगळ्या समजा उद्धव ठाकरेंनी ऐका, टीका मी तुम्हाला एक केल्यानंतर पुन्हा मागे येतो. मी राज ठाकरे साहेबांसोबत विद्यार्थी चळवळीपासून आहे, 88 पासून आहे. मी त्यांच्या शिवसेनेतल्या एकंदर जो काही त्यांचा राजकीय प्रवास आहे आणि आता मनसेचा एकंदर राजकीय, या सगळ्या प्रवासामध्ये ज्या ज्या घटना उद्धवजींच्या आणि राजजींच्या मध्ये घडलेल्या आहेत त्या घटनांचा मी साक्षीदार आहे. विश्वासार्हता हा विषय इथे येतो. पुन्हा एकदा मग तुम्हाला सांगतो, अनेक वेळा आमचा विश्वासघात झालेला आहे. शिवसेनेत असतानाही झालेला आहे आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्वतंत्र पक्ष असताना देखील आम्ही जेव्हा हात पुढे केला, मी मगाशी म्हटलं तेव्हा, हातावर टाळी न मिळता नेहमी हातावर तुरी मिळालेली आहे. आमच्या बरोबर नेहमी विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे आम्ही जे कोणी राज ठाकरे साहेबांसोबत इतके वर्ष असणारे आम्ही जे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आहोत, ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणतात ना, ताक सुद्धा फुंकून प्यावं अशी वेळ, अगदी मी आता तेच म्हणणार होते. अशा स्टेजला आम्ही आता आलेलो आहोत. तर हा दोघं एकत्र येत असतील ही भावना महाराष्ट्र सैनिकांची किंवा शिवसैनिकांची पहिल्यापासून आहे. दोघांनी एकत्र यावं आमची सर्वांची ती भावना आहे. परंतु जे झालेले अगोदरचे इन्सिडेंट आहेत आणि त्यातून आमचा जो काही विश्वासघात झालाय त्यातून आम्ही सावरलेलो नाही. आम्हाला त्याच्यामध्ये त्यामुळे मनसे सावध भूमिका घेताना दिसेल. उद्धवजींचा हा षडयंत्री जी भूमिका असते, या षडयंत्री भूमिकेचा आम्हाला चांगला अनुभव आहे. आम्हाला चांगला प्रत्यय आलेला आहे आणि ह्या प्रत्यय समोर पाहता आम्हाला ह्या गोष्टीकडे सावधतेनेच पाहायला पाहिजे. आमच्या गोष्टीवर तुम्ही जेव्हा बोट दाखवतो तेव्हा आम्ही तुमच्या गोष्टीवर सुद्धा बोट दाखवू शकतो. अगदी मुद्दा लक्षात येतोय. हेही त्यांनी लक्षात घ्यावं. अजितजी अगदी थोडक्यात एक मिनिट ताई. माननीय उद्धव साहेबांनी जी भूमिका घेतली त्यामध्ये त्यांना फक्त विचारांची स्पष्टता हवी आहे. तुम्ही जसं म्हणताय की विश्वासघाताचा विषय,
विश्वासघाताचा विषय नाहीये. विचारांची स्पष्टता हवी आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळीही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं होतं, की जे महाराष्ट्र विरोधी आहेत, महाराष्ट्राचे शत्रू आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नका. त्यामुळे ही विचारांची स्पष्टता माननीय उद्धव ठाकरे साहेबांना फक्त अपेक्षित आहे. अटी आणि शर्ती हे नाव देऊन त्याला काय हो, चुकीचं वळण देऊ यांची नका वेळ कृपया. यांची वेळ येते तेव्हा महाराष्ट्राची भूमिका महत्वाची असते, महाराष्ट्र हिताची भूमिका महत्वाची. आणि इतरांनी जेव्हा ही महाराष्ट्राच्या हिताची भूमिका ज्या ज्या वेळेला मांडली आणि त्यासाठी हात पुढे केले, तेव्हा तुम्ही हात झिडकारलेत ना. तुम्ही त्याच्यावर सुद्धा दिलेले शब्द भाष्य होऊ दे. पाळलेले नाहीये, त्याबद्दलही बोला अजितजी. तुम्ही दिलेले शब्द पाळलेले नाहीये. लागवीजी, कोणते शब्द यशवंतजी दिले? बोलतायत, यशवंतजी मॅडम, बोलतायत मॅडम, जयश्री तुम्ही- ताई. बोला अजितजी. मॅडम तुम्हाला पूर्वीचा काय भूतकाळ काही माहित नाही, मला ठाऊक नाही, मला असं मला माहिती एकंदर आहे, तुमच्या सगळ्या वाक्यावरून महाराष्ट्राला माझ्या सगळ्या महाराष्ट्राला कोणी ठाऊक शब्द आहे. कोणाला दिले? अहो सगळ्या अहो, दिलेले महाराष्ट्राला शब्द ठाऊक आहेत आहे. ना, कोणी दिलेले विश्वासघात शब्द केला, कोणी दिलेला शब्द तुमच्या पाळला नेत्यांनी नाही. फोन न उचलून कोणी पाळले या नाही. फोनच राज्यामध्ये उचलायचे बंद दुसरे केले. पक्ष फोडून तुम्ही सत्तेवर आलाय. जयश्रीजी, असंविधानिक पद्धतीने सत्तेवर आलाय. यशवंतजी, जे कोणाचे यशवंत पक्ष कोणी किल्लेदार फोडले बोलतायत. त्याच्यामध्ये आमचा काही मनसेचे. संबंध नाहीये. अजितजी आमचा तुम्ही फार स्वतंत्र सिनियर पक्ष आहात. आहे तुम्ही आणि जयश्रीजी, राज ठाकरे विचार करताय. जयश्रीजींचा आवाज डाऊन करा. अल्पावधीमध्ये अजितजी, उभा केलेला पक्ष आहे. आजचा विषय तो नाहीये. तुमचा आजचा पक्ष अजितजी, विषय- फोडला. या सगळ्या याचा हा मुद्द्यावर आजचा विषय प्रतिक्रिया द्या. नाही, अगदी आमचा थोडक्यात विषय आपला नाही. वेळ संपतोय. हे एकत्र येतील का हा विषय आहे. तुम्ही नाही चुकीच्या दिशेने लागवीजी, विषय वळवताय. हीच परिस्थिती उलटी असती तर उद्धव ठाकरेजींनी काय केलं असतं. आणि यापूर्वी अनेक वेळेला उद्धवजींनी राज ठाकरे साहेबांचा विश्वासघात केल्याचा इतिहास आहे ना. यशवंतरावजी सांगतायत ते काही खोटं नाही. आणि महाराष्ट्राला आवडत्या व्यक्तींच्या सोबत राजकारणामध्ये दगाफटका होतो, हा इतिहास आहे. आणि या निमित्तानं माझं सर्व मनसेमधल्या सहकाऱ्यांचं आज जे बोलणं होतंय, आज सकाळपासून बोलणं होतंय, कुणाच्याही मनामध्ये विश्वासाचं वातावरण नाहीये. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकीकडे स्वतःच्या उपद्व्यापांनी पक्ष घालवलेला माणूस आहे आणि दुसरीकडे स्वतःच्या हिमतीनं इतकी वर्ष यशवंत किल्लेदारांसारखे 85-88 पासून काहीही न अपेक्षा ठेवता हे महाराष्ट्र सैनिक, हे पदाधिकारी राज ठाकरेजींच्या सोबत आहेत. अहो, तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता आला नाही, बाळासाहेबांचे विचार सांभाळता आले नाही. आणि दुसरा एक विषय महत्वाचा म्हणजे आज ज्या अटी टाकलेल्या आहेत, त्यासाठी अहो, पक्ष तुम्ही फोडून महाराष्ट्रातच भारतीय नाही जनता पार्टी- प्रत्येक राज्यामध्ये आपण भारतीय अशाच जनता प्रकारे पार्टीची सत्ता सोबत हस्तगत घ्यावं केलेली आहे. म्हणून तुम्ही उद्योगपतींना अख्ख्या सांगता. देशाला हे जाऊन माहिती तुम्ही आहे. भाजप प्रत्येक नेतृत्वाची राज्यामध्ये बोला. ज्या ठिकाणी एकट्यात तुम्हाला तुम्ही माननीय स्पष्ट बहुमत मोदीजींच्या मिळालं काही नाही त्या जाऊन ठिकाणी अशी विमानातून फोडाफोडी जाऊन करून भेटून तुम्ही सत्ता येतात. हस्तगत माझ्या केली. कुटुंबाला हा काही तुमचा करू भारतीय नका, माझ्या जनता मुलांना पक्षाचा काही करू इतिहास नका. आहे. मुद्दा त्यामुळे या असा आहे याच्यामध्ये, पद्धतीने एक गोष्ट बोलून लक्षात घ्या आणि माननीय की राजसाहेब ठाकरे किंवा माननीय स्वतःच्या उद्धव ठाकरे साहेब यांनी ठाकरेंच्या स्पष्ट केलं स्वार्थी दोघांनी वागण्याला आज. त्यांनी दोघांनी स्पष्ट महाराष्ट्रासाठी केलंय. असं काही त्यांनी करू नका. किरकोळ भांडणं आणि विसरून जाऊन महाराष्ट्र आम्ही सांभाळायला महाराष्ट्र हितासाठी देवेंद्र एकत्र येणार आहोत हे फडणवीस, स्पष्ट एकनाथ शिंदे केलंय. साहेब, अजित तुम्ही पवारजी कोण आहात सक्षम त्यामध्ये आहेत. बोलणारे? लोकांनी निवडून मला दिलंय अगदी आम्हाला. खरं तर भारतीय जनता पक्षाला अगदी आपलं हे दुसरं हे महाराष्ट्राचं असंच काय चित्र आता सध्या तुम्हाला महाराष्ट्रात माहिती पाहायला आहे? मिळतंय. हा, अरुण चव्हाण, तुमच्याकडे येते मी. आता जे चित्र आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय, या एका मुद्द्यावर सातत्यानं दोन्हीकडून त्याच्यामध्ये काय मुळात करता माननीय अगदी राज ठाकरे साहेब वार किंवा माननीय उद्धव पलटवार ठाकरे साहेब या होताना दोघांनीही दिसतायत. इतिहासात काय झालं, भूतकाळात काय झालं याचं कुठलीही वाच्यता अहो, केलेली नाही. इतिहास- लागवीजी, त्यांना अगोदर हा भविष्यामध्ये मासळी आम्ही बाजार एकत्र आपण बंद यायला करा. तयार आहोत हे त्यांनी मग आम्ही सांगितलंय. आमचे विचार मांडू. उगाच नसलेला अगदी- खोटा इतिहास उगाळून सामंतजी, लागवीजी, आता जे सध्या आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय, सध्या तेच महाराष्ट्रात घडतंय का? नाही, नाही, आरोप पहा. प्रत्यारोप, नाराजी, मध्यंतरी चर्चा आलेली, महायुतीत काही घटक पक्ष, प्रमुख पक्ष नाराज आहेत. दादांवर शिंदेची शिवसेना नाराज असल्याची चर्चा होती निधीवरून. या सगळ्या महायुतीतल्या नाराजीचा म्हणजे दोघांच्या भांडणात कुठंतरी तिसरा लाभ घेताना दिसतोय का, अशी महाराष्ट्राची स्थिती सध्या पाहायला मिळतेय का? अरुणजी, काय सांगाल या सगळ्या मुद्द्यावर? लागवीजी, आपले विचार मांडत असताना प्रवक्त्याने सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे की उगीच मासळी बाजार करून जनतेला याच्यातून काही कळणार नाहीये. पहा, जो प्रश्न आपण मांडला असं काही घडणार नाहीये. ही फक्त एक खेळी राज ठाकरेजी यांनी खेळलेली आहे राजकीय आगामी डावपेच आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका पाहून. नाहीतर काय हिंमत, मनसेच्या मनसैनिकांची काय हिंमत की एकदा राज ठाकरे यांनी जाहीर केलं की मी टाळी देतोय आणि मी उद्धव ठाकरेंची टाळी घ्यायलाच चाललेलो आहे. कोणत्या मनसैनिकाची हिंमत होईल की विरोधात बोलायची? पण आपण पहा की दोघे एकत्र होऊन पाहत आहेत आणि मनसैनिक विरोधात बोलत आहेत. याचाच बरोबर. अर्थ आहे, याचाच अर्थ काय निघतो, महाराष्ट्रातील जनतेने हे ओळखलं पाहिजे
की आज महायुती अतिशय उत्तमरित्या खंबीरपणे काम करत आहे आणि हे करत असताना असं काहीही घडणार नाहीये. ही फक्त मराठी हिंदी याच्यामध्ये एक आपापसात कोंबड्या झुंजवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यातून जर काही फायदा झाला तर तो घ्यायचा हा केवळ प्रयत्न आहे, परंतु हा प्रयत्न यशस्वी होणार नाहीये. महायुतीच्या मागेच महाराष्ट्राची जनता राहील आणि ही युती वगैरे काही होणार नाहीये. अगदी अगदी यशवंतजी, जयश्रीजी, अजित चव्हाण आणि अरुण सावंत तुमच्या अगदी जयश्रीताई, अगदी थोडक्यात, माझा वेळ संपतोय खरं तर, अगदी बस थोडक्यात. एकच वाक्यात मी बोलणार आहे. एक लक्षात घ्या की माननीय राजसाहेब ठाकरे किंवा माननीय उद्धव ठाकरे साहेब या दोघांनीही इतिहासात काय झालं, भूतकाळात काय झालं याची वाच्यता न करता महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला तयार आहोत असं सांगितलंय. आता मूळ मुद्दा हा आहे की हे दोघे महायुतीमध्ये एकत्र भारतीय आले जनता तरी पक्ष होतंय. आणि भारतीय जनता महाराष्ट्राचं हित पक्ष आणि आलेलं नाहीये. इतर जे मित्र पक्ष आहेत महाराष्ट्र त्यांना अतिशय मात्र मला असं प्रगतीपथावर वाटतं आहे. की या तेव्हा दोघा महाराष्ट्राची बंधूंच्या चिंता एकत्र येण्यामुळे या भीती वाटायला दोन लागलेली आहे. संपलेल्या आणि पक्षांनी त्यामधून करू नये. अशा प्रकारची वक्तव्य ही येत स्वतःचा आहेत. फायदा या कसा होईल, मित्र आपल्याला काय पक्षांना आणि मिळेल, भारतीय जनता माझ्या पक्षाला जी पक्षाला भीती काय वाटते मिळेल? त्यामधून त्या भीतीपोटी अशी वक्तव्य अहो आहेत. भीती वगैरे काही त्यामुळे नाही, जसं अरुणजी म्हणाले मला की नवल ती अगदी एक वाटतंय. आता राजकीय इतके खेळी आहे. आरोप दोघा प्रत्यारोप बंधूंनी झाल्यावर तर काय एक ब्रेक तर सांगितलं हवा आहे, घेते, अगदी त्या छोटासा पक्षाला- ब्रेक. आता इतकी चर्चा ऐकल्यानंतर, वार पलटवार झाल्यानंतर मी थेट जाणार आहे ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांच्याकडे. आगामी महापालिकेच्या निवडणुका पाहता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता मनसेची ही टाळी समजावी की केवळ आरोळी? मला स्वतःला असं वाटतं की आपण जी आता या वाक्याची सुरुवात ज्या पद्धतीने केली की महापालिका निवडणुका जवळ आल्यानंतर जी वेगवेगळ्या प्रकारची चाचपणी सुरू असते त्या चाचपणीचा हा एक भाग आहे. काही वेळापूर्वी मी मनसेचेच संदीप देशपांडे यांची मुलाखत बघितली आणि त्यांनी असा एक घटनाक्रम दिला की 2017 साली असा प्रयत्न झाला, 2019 साली असा प्रयत्न झाला. म्हणजे याचा अर्थ असा की हे प्रयत्न वारंवार होत आहेत. प्रयत्न होत नाहीत असं नाही, याचा अर्थ कुठेतरी इच्छा पण आहे. पण ही इच्छा जी आहे ती इच्छा पुढे फलद्रूप होत नाही. याचं कारण असं की राजकीय समीकरणं त्या पद्धतीने जुळून येत नाहीत आणि त्यामुळे आजही राजकीय समीकरणं त्या पद्धतीने जुळून येतील का हा प्रश्न आहे. जर आपण मूळ मुलाखत बघितली, महेश मांजरेकर यांचा जो पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर महेश मांजरेकर दोन्ही पद्धतीने राज ठाकरे यांना थोडस प्रवृत्त करतायत असं आपल्याला दिसतं. म्हणजे मराठी मतांसाठी तुम्ही उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र आलं पाहिजे. तिसरी जी शिवसेना आहे शिंदेची ही एकत्र आली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला ते भारतीय जनता पक्षाचं केंद्रामध्ये जे सरकार आहे तर त्याच्या समर्थनामध्ये आपण उतरलं पाहिजे असंही सांगताय. तर या सगळ्याचा अर्थ जर आपण एकत्र बघितला तर महेश मांजरेकर यांची एक काही इच्छा आहे आणि त्या इच्छेच्या बाजूने ते राज ठाकरे यांना घेऊन जातात. नाही, पण मुळात हाही मुद्दा उपस्थित होतोय. जरी मुलाखत करायची किती इच्छा असली तरी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे एक परिपक्व राजकारणी आहेत. अर्थात ठाकरे या नावाचं वलय तर आहेच, पण बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेले हे दोन महत्त्वाचे चेहरे आहेत. त्यामुळे ते कितपत या सगळ्याविषयी थेट बोलतात हे तर अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. यावेळी मात्र राज ठाकरे, आतापर्यंत चर्चा होती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात, ती ठाकरे बंधूंच्या जवळ असलेल्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची, पण यावेळी मात्र स्वतः राज ठाकरे बोलतात आणि त्याला तितक्याच तत्परतेनं प्रतिसाद उद्धव ठाकरे सुद्धा देतात. त्यामुळे हे सगळं टायमिंग, हे जुळून आलेलं गणित फार महत्त्वाचं आहे आगामी राजकीय नांदीच्या दृष्टीनं. काय वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे, अगदी अगदी बरोबर आहे. याचं कारण असं की ही दोघांचीही तसं पाहिलं तर गरज आहे. आपण जर तटस्थपणे बघितलं तर शिवसेना आता ज्या परिस्थितीमध्ये म्हणजे शिवसेना ठाकरे आणि दुसऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांनाही तशी गरज आहे. आणि मराठी मतांचं नेमकं काय होणार, विशेषतः सगळ्यांच्या समोर पहिल्यांदा मुंबई महापालिका आहे. या मुंबई महापालिकेमध्ये मराठी मतं आपल्याला कितपत उपयोगी पडतील, आपल्याला कितपत ती एकत्रितपणे जातील का, किंवा ती जर अशा 3-3 त्यांना पर्याय असतील तर ती कशा पद्धतीने आणखीन कुठे जातील का, अशा प्रकारची शंका आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत असतं की आता सगळे राजकीय पक्ष हे सतत वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वेक्षण करत असतात, सर्वे करून घेत असतात आणि त्या सर्वेमधनंही काही गोष्टी पुढे येतात आणि त्या गोष्टी पुढे आल्यानंतर त्या पद्धतीने नेत्यांच्या
तोंडून आपल्याला काही शक्यता दिसू लागतात, तशी ही शक्यता असण्याची शक्यता आहे. निश्चित निश्चित. खूप खूप धन्यवाद पद्मभूषण सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि या सगळ्याविषयी इतकं विश्लेषण केलं त्याबद्दल तुमचे आभार. खरं तर त्यामुळे आता चर्चा सुरू झालेली आहे, ती म्हणजे शिवसेनेच्या या मशालीच्या प्रकाशात मनसेचं हे इंजिन धावणार का? मशाल मनसेच्या इंजिनाला वाट दाखवणार की आणखीन काही वेगळी समीकरणं राज्याच्या राजकारणात पाहायला मिळणार, की हा सगळा राजकीय डावपेचांचा भाग आहे? अर्थात सध्या राजकारण जरी जर तरवर चालत नसलं तरी 1+1=2 या ठाम भूमिकेवर सुद्धा चालत नाहीये. त्यामुळे आगामी काळात या सगळ्या चर्चा कुठं वळण घेतात हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. याच नोटवर इथंच थांबते. अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.